समर्थ श्रीराम. दशक 5, समास 7 आणि 8. बद्ध लक्षण आणि मुमुक्षु लक्षण. चराचर सृष्टीमध्ये माणसांचे 4 वर्ग आहेत: बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. परमार्थाच्या प्रगतीपथावर बद्धापेक्षा मुमुक्षु उत्तम असतो, मुमुक्षुपेक्षा साधक अधिक उत्तम आणि साधकाहून सिद्ध सर्वोत्तम. आता बद्ध आणि मुमुक्षु वर्गातली माणसं कशी असतात ते पाहू. अगदी थोडक्यात आपण त्याचं विवरण करू. बद्ध लक्षणं कशी असतात? बद्ध माणूस कसा असतो? जो देहाची स्वच्छता करत नाही, काम, क्रोध, भांडण यांमध्ये गुंतलेला असतो. गावगुंडी, संशय, आळस, स्वार्थ, दुष्टावा, स्त्री आणि पैसाच फक्त मानणारा आणि सुखचैनीसाठीच फक्त धडपडणारा, अशी अनेक लक्षणं जी आहेत ती बद्ध माणसाची आहेत. मुमुक्षु लक्षण काय बरं? तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी संकट आलेलीच असतात. कधी स्वजनांचा आकस्मिक मृत्यू असो, कधी रोग असो, दारिद्र्य असो, की ज्यामुळे मनुष्याचं अंतरंग हलतं, त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते. कधी केलेल्या चुकांची, कुकर्मांची आठवण येते आणि अतिशय वाईट वाटतं, पश्चात्ताप होतो आणि आता मला यातनं बाहेर पडायचं आहे असं म्हणून बाहेर पडून तो चांगल्या लोकांची संगत धरतो. स्वतःला तो बदलू पाहतो. त्याला म्हणायचं मुमुक्षु. तो मनापासून पुण्यमार्ग आचरण्याचं ठरवतो, सत्संगाची इच्छा धरतो. आतापर्यंत केलेली कर्म किती त्याज्य होती याची तो आठवण करून आजवर मी खरंच काही साधलं नाही हे त्याला कळत असतं. संतांच्या चरणी गतकाळातील गोष्टींचा त्याग करून तो अनन्यपणे लीन होतो. असा तो मुमुक्षु असतो, किंवा जो असतो असा तो मुमुक्षु असतो. विवेकानंद आपल्या स्टार नोटमध्ये काय सांगतायत? आपण जर बद्ध असू ना, तर मग आपल्याला कुणी बरं बांधलं? अनंताला त्याच्या स्वतःशिवाय इतर कोणतीही शक्ती बांधू शकत नाही. श्रीराम समर्थ श्रीराम.